आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत काळा मसाला। मस्त असा आपला काळा मसाला झालेला आहे, मस्त असा तयार। आता आपण करूयात काळ्या मसाल्याची तयारी। चला मग आता बघूयात काळ्या मसाल्यासाठी लागणारे सर्व बघूयात साहित्य। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला आपल्या पूजा रेसिपीमध्ये बनवायचा आहे काळा मसाला। त्यासाठी आपण 1 किलो घेतलेली आहे मिरची आणि हे सर्व आपण मसाल्याला लागणारे साहित्य घेतलेले आहेत। धने, फूल, तेजपत्ता, कर्णफूल, मिरे, लवंग, असं खोबरं, दालचिनी असे सर्व आपण मसाल्याला लागणारे साहित्य घेतलेले आहेत सर्व। आता आपण करूयात मसाल्याच्या भाजणीची तयारी। कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे तेल। आता अगोदर आपण खोबरं घेऊयात भाजून। खोबऱ्याची आपण छान अशी काप करून घेतलेली आहे। काप केलेलं खोबरं घेतलं तर मिक्सरमधून लवकर बारीक होतं, म्हणून कधी मसाला करताना काप केलेलंच खोबरं घ्यायचं। हे असं आपलं लालसर छान असं खोबरं भाजलेलं आहे। असं आपण खोबरं भाजलं होतं त्याच पद्धतीने असे सर्व मसाल्याचे साहित्य असे मस्त आपण भाजून घेतलेले आहे। धने, फूल असे सर्व मसाल्याचे साहित्य आपण असे खरपूस रंगामध्ये छान भाजून घेतलेले आहेत। असे भाजलेले आहेत बघा आपण सर्व मसाले। असे छान भाजून घ्यायचे म्हणजे मसाला आपला छान होतो। आता आपण भाजूयात मिरच्या। आपण कढईमध्ये टाकलेला आहे तेल। आता त्यामध्ये घेऊयात टाकून मिरच्या। थोड्या थोड्या करूनच भाजायच्या मिरच्या, म्हणजे चांगल्या भाजल्या जातात। थोड्या थोड्या घेऊन आपण मिरच्या घेणार आहोत, सर्व मिरच्या घेणार आहोत भाजून। अशा छान आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत। आता आपण घेऊयात मिरच्यांना काढून। असे मस्त आपले खरपूस रंगावर सर्व मसाले भाजलेले आहेत। अशा आपण मिरच्या पण छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। अशा भाजून घ्यायच्या बघा मिरच्या पण। आता आपण घेऊयात मिक्सर मधून काढून। अशा आपण सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण घेऊयात मिक्सर मधून काढून। असं मस्त आपलं बारीक झालेलं आहे मिक्सर मधून काढून। आता असेच पद्धतीने आपण सर्व मसाला घेऊयात काढून। असा आपण मसाला टोपल्यामध्ये घेतलेला आहे काढून। आता आपण अशाच पद्धतीने सर्व मसाला घेऊयात काढून। असा मस्त आपला मसाला झालेला आहे काढून। आता आपण काढूयात धने। आता आपण धने घेऊयात काढून। असे मस्त आपले धने पण झालेले आहेत काढून। असे आपण धन्याची पण मस्त अशी टाकून घेतलेली आहे टोपल्यामध्ये। आता आपण काढूयात मिरच्या। आता आपण मिरच्या घेऊयात काढून। अशा मस्त आपल्या मिरच्या झालेल्या आहेत काढून। आता मसाल्यामध्ये टाकून घेऊयात मिक्स करून। असा मस्त आपला काळा मसाला झालेला आहे छान असा तयार। असा झालेला आहे आपला काळा मसाला तयार। बघा असा छान असा मस्त झालेला आहे आपला तयार काळा मसाला। असा आपण मसाला डब्यामध्ये घेतलेला आहे काढून। अशी मसाल्याची रेसिपी पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा।
व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या मसाल्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना. असा मसाला जर आपण केला तर 4-5 महिने नक्कीच टिकतो. त्यामुळे या पद्धतीने एक वेळ मसाला नक्की करून बघा. बाय.